रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण भगवान महाराज कोकरे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गोशाळा, परशुराम तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र. आज तारीख 9 नोव्हेंबर 2025 रोजी आज व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांपर्यंत पोहोचवण्याकरता आपण हे बघताय पुढंपर्यंत. आणि या सर्व गायी, एकूण 1000 पेक्षा जास्त गायी या गोशाळेमध्ये आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी मला कट कारस्थान करून एका खूप मोठ्या अडचणीमध्ये काही समाजकंटकांनी फसवलं होतं. हे सत्य लवकरच तुमच्या समोर सगळ्यांसमोर येईल. परंतु त्यांचा उद्देश एकच होता की या हजारो गायी रस्त्यावर याव्या, यांना सोडून द्याव्या, या कसायाकडे जाव्या, कत्तलखान्याकडे जाव्या आणि ही जागा त्यांच्या ताब्यात जावी. आणि म्हणून मला प्रचंड आर्थिक अडचणीत आणण्याचा मानस केला होता. पण परमेश्वराने, न्यायदेवतेने याच्यात योग्य तो न्याय दिला आणि आपण परत एकदा या गायींचा व्हिडिओ बनवण्याकरता इथं आज इथं आहे. तुमची सर्वांचा आशीर्वाद म्हणून मी या गायींचा शिकलो. सगळ्या गोष्टीतलं सत्य लवकरच तुमच्या पुढे येईल. परंतु त्या हजारो गायींना कोकरे महाराजांनी रस्त्यावर सोडून द्याव्या, त्या रस्त्यावर याव्या म्हणून काही लोकांनी केलेलं कट कारस्थान असो. पण आता परत एकदा विनंती करतो की या गायींना पायला आलेला आहे. आता भात कापणीचा सीझन आहे कोकणामध्ये. आता जर चारा खरेदी केला नाही तर नंतर या गायींना उन्हाळभर कुठलाच चारा मिळणार नाही आणि त्यांना उपासमारीची वेळ येईल. म्हणून मी विनंती करतो की संस्थेचा अकाउंट नंबर खाली दिलेला आहे. आपण प्रत्येकाने पुलाची पाकळी आमच्या पदरात, आमच्या झोळीत टाकून त्या गायी वाचवण्याकरता परत पुढे यावं. 7 महिने झाले, शासनाने सुद्धा अजून एकही रुपया आम्हाला दिलेला नाही. त्याच्यामुळं माझ्या कीर्तन सेवा बंद व्हाव्या, माझं समाजामध्ये बदनामी झाली की सगळ्या गोष्टी शक्य होतील त्या लोकांना. आणि म्हणून मी आज परत एकदा महाराष्ट्रातल्या गोभक्तांना विनंती करतो, जे सत्याच्या बाजूने आहेत, त्यांना विनंती करतो की या गायी वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी पुढे यावं. प्रत्येकाने आपल्याला जमेल ती मदत करावी. संस्थेचा QR कोड दिलेला आहे, अकाउंट नंबर दिलेला आहे. त्या कामगारांना, सगळ्यांना, बिचाऱ्या गोसेवक जेवढे दिसतात तुम्हाला या ठिकाणी, त्या सगळ्या गोसेवकांचा पगार थांबलेला आहे आणि याच्या पुढचं भवितव्य सुद्धा पूर्णपणे अंधारात आहे. आणि म्हणून परत एकदा हात जोडून विनंती करतो, आपण सर्व गोभक्तांनी 1000, 2000, 5000, 10000 जसं जमेल, 1 लाख, चाऱ्याचं काही जमेल तर प्रत्येकाने आपली व्यवस्था करून या गोमातेच्या पदरात काही ना काही टाकावं ही विनंती करतो. परत एकदा सगळ्या गोभक्तांना नतमस्तक होतो. सत्यमेव जयते एवढंच मी सांगू शकतो तुम्हाला. आणि आपण संस्थेच्या खात्यात किंवा खाली दिलेला Google Pay नंबर आहे त्याच्यावरती जे काय शक्य असेल ते आपण मदत या गोमातांना वाचवण्याकरता करावी, त्यांच्या औषधाकरता करावी. पायलागाची भयानक बिमारी या गोशाळेमध्ये घुसलेली आहे आणि माझ्याकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही. कारण मला गेली 1 महिना एका महा अडचणीमध्ये मी होतो आणि पुढचे किती दिवस या अडचणीत जातील माहीत नाही. म्हणून ही सगळी गोशाळा आपल्यावर अवलंबून आहे. आपण सगळ्यांनी पुढे येऊन माझ्या गुजराती, मारवाडी, राजस्थानी, जैन बांधवांना, माझ्या सगळ्या गोभक्तांना हात जोडून विनंती करतो की आपण पुढे या. प्रत्येक वेळेला मला मदत करता तशी मदत करा. हा व्हिडिओ प्रत्येक गोभक्तापर्यंत पोचवा. तुमची मान खाली जाईल, तुम्हाला खाली बघायला लागेल असं कोकरे महाराज जिंदगीत कधीच करणार नाही, एवढं वचन परत एकदा महाराष्ट्राला देतो. आपण जी मदत कराल त्याची ATG पेले अंतर्गत पावती तुम्हाला दिली जाईल. आणि त्या सगळ्या मागपर्यंत अजूनही काही गायी पुढे आहेत आणि काही गोठ्यात बांधलेल्या आहेत. त्या तुम्हाला दाखवण्याकरता फक्त गायी बाहेर काढलेल्या आहेत. बाकी बाहेर खायला काही नाही त्यांच्याकडं. आमच्या गोशाळेत चारा शिल्लक नाही आहे. आणि म्हणून आज आल्याबरोबर मी पहिला व्हिडिओ आज गायींचा बनवून तुमच्यापर्यंत पाठवला. कारण यांची आज हाडं दिसायला लागली बिचाऱ्यांची 1 महिन्यामध्ये. म्हणून परत एकदा सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांना कळकळीने हात जोडून सांगतो, आपली बाजू सत्याची आहे. फक्त सत्य परेशान आहे मगर पराजित नाही आहे एवढंच सांगतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.